समजा एखादा मुलगा बाल्यावस्थेत असतो, त्याला काही कळत नसतं, मग तो ॲडल्ट लेवलला जातो, मग त्याला सांगतं का बाबा तू दररोज आंघोळ करत जा, ब्रश करत जा, मग त्याला ते हॅबिट्स चांगल्या वाटायला लागतं. आता आधी पण त्या गोष्टी लादण्यासारख्या वाटायच्या, पण आता थोड्या चांगल्या वाटायला लागलं का पॉझिटिव्हिटी वाढली, थोडंसं आपल्यामधलं जे काही भाव जे आहे किंवा बोलण्याची जी काही शैली त्याच्यामध्ये बदल झाले. तर हे आम्हाला जाणवतंय आपण जर रेग्युलर केलं तर. तसंच खालच्या टीमकडून त्या गोष्टी म्हणजे आत्मीयतेने किंवा त्या डेडिकेशनने कसं करून घ्यावं. पहिली अट काय आहे? स्वतःमध्ये केलं. मग तुम्ही त्याविषयी फार गंभीर नाही, तुम्हाला जगात फार बदल होण्याची इंटरेस्ट आहे, बरोबर आहे ना? मग सगळ्यांची हीच समस्या आहे ना. सगळ्यांना आंबे तर खूप खायचे आहेत, पण झाड नाही सांभाळायचंय, बरोबर आहे की नाही? मान सन्मान तर खूप पाहिजे, पण दुसऱ्यांना मान नाही द्यायचा आहे, दुसऱ्यांची तर मान धरायची. पुढे सापडते बघा. मग हे जे वृत्ती आहे आपली, ही वृत्ती कुठून निर्माण झाली आणि का निर्माण झाली? ती आणखीन बळकट होत चालली. असं नाहीये की तिच्यामध्ये परिवर्तन होतंय. ही जी वृत्ती आहे, दुसऱ्यावर सत्ता गाजवणे किंवा दुसऱ्याला डॉमिनेट करणे, हा आदर्श तुम्ही आमच्याकडून जर घेत असाल तर एक चुकीचा आदर्श येतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला जगात परिवर्तन घडून आणायचंय, क्रांती करून आणायची, पण त्या क्रांतीसाठी पहिली अट काय आहे? आधी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं मारायला तयार पाहिजे. तुम्हाला चमकायचं आहे ना, प्रकाशित करायचं सगळ्यांना, तुम्हाला जाळायची तयारी पाहिजे, पण तुम्हाला जाळायचं दुसऱ्याला आहे आणि प्रकाश तुम्हाला पाहिजे. ही समस्या आहे. तुम्ही जगाचा विचार का करताय? पलतीच येताय तुम्ही. पहिल्या शब्दालाच तुम्ही काट मारताय. व्यक्तिगत जीवनाविषयीचाच प्रश्न आहे. बघा, लक्षात घ्या, या जग कशापासून बनलेलं आहे? तुम्ही स्वतः जर बदलले तर ज्या जगातला एक माणूस बदलेल, कमीत कमी एक माणूस तर बदलेल की नाही, बरोबर आहे? समजा सगळे लोक खोटं बोलतात, तुम्ही खोटं बोलायचं बंद करा, एक माणूस जगातला खोटं बोलायचं काय होईल? कमी होईल. हेच फार मोठं परिवर्तन.